चला चला कीर्तनाला चला 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 कीर्तनाला रामकृष्ण हरी माऊली कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? काय सांगावे बरं त्या भागाची आठवण. खरं तर ताईंसाठी दाजींचं पत्र आलं, ते ताईने या मंचावर वाचलं आणि तिकडे प्रसिद्धीच होतात आपले दाजे आले. तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं असं म्हणत तिकडं ते देश सेवा करतायत आणि इकडं ताई कीर्तन सेवा. दूर असून पण एकमेकांवरचं प्रेम किती अभंग आहे ना या जोडीचं. सेवेसाठी पाचारण करूयात हरिभक्ती परायण गीतांजली ताई अभंग यांना. ताई, महत्वाचा मुद्दा. आपली पहिली सेवा झाल्यानंतर आपल्या महाराष्ट्रातल्या रसिकांना प्रश्न पडला, ताई नेमक्या कुठल्या आहेत, जडणघडण कुठली, वारकरी संप्रदायाचं शिक्षण कुठलं, संस्कार कुठले. मग आम्ही म्हटलं की उत्तर द्यायला हवं, पण खरं तर ते उत्तर रसिकांसाठी आणि तुमच्यासाठी ही गुपित आहे आणि ते गुपित आता या मागच्या स्क्रीनवर उलगडणार आहे. तर मी आपल्या टीमला विनंती करतो की ते गुपित काय आहे ते आपल्या सगळ्या रसिक प्रेक्षकांना दाखवावे. हो हो, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हे सरप्राईज कसं वाटलं? खूप छान वाटलं, कारण की महाराष्ट्रामध्ये आपण कार्यक्रम करत असतो, समाजात वावरत असतो, पण जेव्हा खंबीरपणे आपलं कुटुंब आपल्या सोबतीला असतं त्यावेळी खूप गगन भरारी घेण्याची जिद्द आपल्याला निर्माण होते. चला, त्याच ऊर्जेने आता पांडुरंगाचा आशीर्वाद घेऊन आणि दाजींची आठवण काढून कीर्तन सेवेला सुरुवात करा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण 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 हरी. जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण. हरी जय 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 राम जय कृष्ण. जय हरी जय राम कृष्ण. हरी जय जय राम हरी कृष्ण. जय हरी जय राम कृष्ण. हरी आपुलिया बळे नाही मी बोलत. 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 सखा कृपावंत वाचा त्याची. सखा कृपावंत वाचा त्याची. सखा कृपावंत वाचा त्याची. साळुंखी मंजुळ बोलत सेवाणी. साळुंखी मंजुळ बोलत सेवाणी. साळुंखी मंजुळ बोलत सेवाणी. साळुंखी मंजुळ बोलत सेवाणी. कविता धनी वेगळाची. कविता धनी वेगळाची. कविता धनी वेगळाची. कायम्या पामरे बोलावी उत्तरे. पामरे बोलावी उत्तरे. कायम्या पामरे बोलावी उत्तरे. कायम्या पामरे बोलावी उत्तरे. परित्या विश्वांभर बोलविले. परित्या विश्वंभरे बोलविले. परित्या विश्वंभरे बोलविले. माळुंकी मंजुळ बोलत सेवाणी. साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी. साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी. साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी. कविता धनी वेगळाची. कविता धनी वेगळाची. कविता धनी वेगळाची. तुका म्हणे त्याची काय जाणे कळा. त्याची काय जाणे कळा. तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा. त्याची कोण जाणे कळा. वागवी पांगुळा पायावी न. वागवी पांगुळा पायावी. वागवी पांगुळा पायावी. साळुंखी मंजुळ बोलत सेवाणी. साळुंखी मंजुळ बोलत सेवाणी. साळुंखी मंजुळ बोलत सेवाणी. साळुंखी मंजुळ बोलत सेवाणी. कविता धनी वेगळाची. कविता धनी वेगळाची. कविता धनी वेगळाची. विठ्ठल विठ्ठल
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग जगमान्य जगद्गुरु वैराग्याची मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्री संत तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्वाचा उत्कृष्ट असा गाथ्यातील मानवी जीवनाला उपदेश करणारा उपदेश प्रकरणातील भगवंताबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा नवे मानवी जीवनाला अलौकिक पृथ्वी तलावर जो तुमच्या आमच्या पाठीशी उभा असणारा कर्तुम अकर्तुम शक्तीने परिपूर्ण नटलेला आणि खऱ्या अर्थाने सूक्ष्म बळाचा दाखला देणारा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल विठ्ठल. तुकोबारे म्हणतात पृथ्वीच्या पाठीवर जे घडतंय जे घडून गेलेलं आहे आणि जे घडणार आहे याच्या पाठीमागं जी कर्तुम अकर्तुम शक्ती आहे तिचा आपण कधी विचार केला का? तिचा कधी आपण शोध घेतला का की ती कोण करतंय? ती मूळ अस्तित्वाची जाणीव प्रत्यक्ष जीवनाला होऊ शकत नाही. ही मानवी जीवनाच्या बुद्धीपलीकडचा विषय. पण तुकोबारे म्हणतात मानवी जीवनाला हे दर्शन जरी झालं नसलं तरी ते दर्शन न झाल्यामुळे मानवी जीवनाची बुद्धी ही भ्रमाने व्यापून गेली, अज्ञानाने व्यापून गेली आणि अज्ञानाने व्यापून गेल्यामुळे मजवणी थोर कोण आहे जगी ही प्रवृत्ती तुमच्या आमच्या जीवनाची होती. माझ्यासारखा श्रीमंत, माझ्यासारखा बलवान, माझ्यासारखा रूपवान, माझ्यासारखा बलशाली ह्या विश्वात कोणी नाही. ह्या भ्रमात आपण अडकलो जातो. पण तुकोबारे म्हणतात अरे वेड्या ह्या भ्रमात नको अडकूस. ते बघ तू जो श्रीमंतीने व्यापून गेलेला आहे, तू जो स्वतःला बलवान समजतोय, स्वतःला शक्तिशाली समजतोय, पण तू ते नाहीये. ते करून घेणार कोणीतरी वेगळं आहे आणि ते कोणीतरी वेगळं कोण आहे तर तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आपोलिया बळे नाही मी बोलत, आपोलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत, आपुलिया बळे नाही मी बोलत. सखा कृपावंत, सखा कृपावंत वाचा त्याची साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी, साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी, साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी, साळुंकी मंजूळ बोलत सेवाणी. अरे मी जे बोललो, मी जे समाजापुढे मांडलं ते माझं नाहीये. अरे तू ते श्रीमंत मी झालो, बलवान मी झालो, पण साक्षात तू ते नाहीये. अरे तुला कर्तुम अकर्तुम शक्तीने ज्याने नटवलेलं आहे त्याचं हे बळ आहे. अरे साधा मनुष्य होतो मी, पण भगवंताची कृपा माझ्यावर व्हावी आणि पांडुरंगाच्या चिंतनामध्ये माझं जीवन व्यथित व्हावं, कथा कीर्तनाला मी बसावं आणि कथा कीर्तनाला बसता बसता कधी मी तो टाळ घेऊन उभा राहिलो हे देखील मला समजलं नाही. जेव्हा मी टाळाच्या नादामध्ये एवढा दंग झालो की टाळ वाजवता वाजवता कधी प्रमाण द्यायला लागलो हे देखील मला कळलं नाही. आणि प्रमाण देता देता प्रमाणाचं बळ प्रमाणापेक्षा जास्त झालं आणि त्या बळाचं रूपांतर कधी माझ्या अभंगात झालं हे देखील मला कळालं नाही. आणि जेव्हा त्या अभंगाचं रूपांतर माझ्या गाथ्यामध्ये झालं तेव्हा त्या गाथ्याने मानवी जीवनाचं परिवर्तन घडावं, मानवी जीवनाचं समाजाचं परिवर्तन मला दिसू लागलं आणि ते दिसू लागल्याच्या नंतर पांडुरंग परमात्मा जागा झाला. अभंगामध्ये सखा कृपावंत वाचा त्याची, तो माझा सखा आहे आणि त्या अत्यंत जवळचं नातं म्हणजे त्या सख्याचं.
आणि त्या सख्याने माझ्यावर जेव्हा कृपा केली आणि जेव्हा कृपा दृष्टीने तो आपल्याकडे पाहतो, तेव्हा मानवी जीवन जे बोलतं, मनुष्य जो बोलतो, तो त्याचा बोल न राहता त्याचा मंत्र होतो. म्हणून तुकोबराय सांगतात की माझ्या जीवनावर माझ्या भगवंताची एवढी कृपा झाली की मला माहितीये माझ्यामध्ये काही नाहीये, पण माझ्याकडून त्याला बोलवून घ्यायचं होतं, माझ्याकडून त्याला हे करून घ्यायचं होतं. आणि अशा ह्या जगताच्या मालकाने जे बळ तुम्हा आम्हाला दिलं, शक्तिवान दिलं, 36 हत्तींचं बळ माझ्या धर्मवीर संभाजीराजांच्या रक्तात होतं. स्वराज्य निर्माण झालं. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या बळाचा उपयोग सत्कार्याकरिता केला. तुकोबराय, ज्ञानोबराय, नाथबाबा सगळ्या संतांनी आपल्या बळाचा सदुपयोग केला. आणि ते बळ कुठून प्राप्त झालं? अरे साळुंकीला जसं बोलता येऊ नाही शकत, पण त्या साळुंकीला जगताच्या मालकाने बळ दिलं, त्याच्यामुळे ती बोलू शकते, तिचा आवाज निघू शकतो. तसं तात्पर्य सिद्धांत तुकोबारांना सांगायचं आहे, जसं बासरी वाजते, बासरीला स्वर कळत नाही, तिचं अस्तित्व कळत नाही, पण वाजवणाऱ्याला माहितीये की बासरी वाजतीये. वाजवणारा तो वाजवतो. एक नटधारी भावली आहे, खेळतीये सुंदर, अवघी गर्दी गोळा होते, पण त्या भावलीला माहित नसतं मी कशी नाचते. पण नाचवणारा सत्ताधारी वेगळाच असतो, त्याला माहितीये की हिला आपण नाचवलं तर ती नाचणार आहे. तसं तुकोबराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये मी जे काही बोललो, माझ्यासारख्या पामराने, मज पामर आहे काय थोरपण, ह्याने याप्रमाणे काय मी पामरे बोलावी उत्तरे. माझ्यासारख्या पामराने काय वेद उलगडावा, माझ्यासारख्या पामराने काय कीर्तन करावं, माझ्यासारख्या पामराने काय गाथा घ्यावी, काय गाथा लिहावी आणि जगताचा माथा साफ करावा. माझ्याकडे काही नव्हतं, पण माझ्या ह्या कृपावंताने माझ्यावर कृपा केली. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मी माझ्या शेवटच्या चरणामध्ये सुद्धा सांगतोय, तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा. वागवी पांगुळा पाया विना, वागवी पांगुळा पाया विना, साळुंगी मंजूळ बोलत से वाणी, साळुंगी मंजूळ बोलत से वाणी. आणि अशा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे त्याची कोण जाणे कळा, वागवी पांगुळा पायाविण. माझ्या जीवनाला माझ्या भगवंताने वागवून घेतलं, अन्यथा मी काही नव्हतो, पण ह्या भगवंताने माझ्यावर कृपा केली, कारण की सर्व भावाने तू परिपूर्ण आहे. तुकोबाराय म्हणतात, अशा मालकाच्या जीवनाला माझं जीवन जेव्हा भिडेल, जसं आईपासून आपली निर्मिती झाली, आपली आई, आपला भाऊ, आपला नवरा आपण म्हणत असतो, पण ते एकत्व सिद्ध त्याच वेळी होईल खऱ्या अर्थाने त्या परमात्म्याला आपण आपलंसं करेल. आणि जेव्हा त्या परमात्म्याला आपण आपलंसं करेल, त्यावेळी त्या जगताच्या मालकाची, त्या सूक्ष्म शक्तीची आपल्या सर्वांना जाणीव झाल्याशिवाय राहणार नाही. मग अशा या भगवंताचं आपण सर्वांनी आनंदाने भजन करूया. विठोबार भूमाई, विठोबार भूमाई, विठोबार भूमाई, विठोबार भूमाई, विठोबार भूमाई, विठोबार भूमाई, विठोबार भूमाई. विठ्ठल जय जय विठ्ठल, माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या सेवेसाठी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आपुल्या ही वेळे मी नाही बोलत, सखा कृपावंत शब्द सारथ्यांचे. प्रतिक्रिया घेऊया त्यांच्या. आई साहेब काय सांगाल सेवेविषयी?
गीतांजलीताई अभंग, आपलं आडनाव अभंग आहे ना, आपण अभंग छान गायला. हेच अभंगताईंनी केलेलं अभंग काम. न भंगणार काम म्हणजे अभंग. आपुल्या बळे नाही मी बोलत सखा कृपावंत वाचा त्याची. हे मांडताना तुम्ही छान मांडलं. तुकाराम महाराजांचा हा अभंग आहे आणि त्यांच्या आत्मानुभवातून आलेले हे शब्द आहेत महाराजांचे, की मी हे बोलतच नाही. साळुंकी मंजुळ बोलत सेवाणी. साळुंकी मंजुळ कोण आहे? कोण नाही हो, तो मागचा पांडुरंग उभा आहे ताई. आणि तो पांडुरंग उभा आहे म्हणून सोनी मराठी वाहिनीवर ह्या अनेक साळुंकी मंजुळ या वाण्या इथं बोलतायत. छान तुम्ही गायलं. अभंगाला न्यायही छान दिला. बोलणंही छान आहे. पुढील आयुष्यासाठी, भविष्यासाठी आणि चांगलं कीर्तन पुन्हा एकदा या महाराष्ट्राला देण्यासाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा. माऊली. गीतांजलीताई महाराज अभंग, आपण अत्यंत गोड अशी सेवा केली. पहिलं म्हणजे ज्या आरंभाच्या काही गोष्टी असतात की कीर्तन सुरू होण्याच्या आधी श्रोत्यांना त्या कीर्तनाशी बांधणाऱ्या काही गोष्टी आहेत, त्या देवाने तुम्हाला भरपूर दिल्यात. त्यामुळे तुमच्या कीर्तनाचा आरंभ फार जोरदार असणार. त्या दोन गोष्टी, एक भगवंताने तुम्हाला तुमच्या कुळाच्या परंपरेच्या सेवेनं प्रसन्न मुद्रा दिली आहे, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला दिलेला मधुर स्वर. काही गोष्टी अशा आहेत की यात आपल्याला त्या आणखीन ऍड करायच्या आहेत. आपल्याकडे उच्चाराचे जे काही पायंडे पडलेले आहेत त्यात आपल्याला थोडा बदल करावा लागेल. दुसरं, आपण थोडं व्याकरण सांभाळूया, ह्रस्व आणि दीर्घ. दुसरी एक महत्वाची गोष्ट आहे की हा जो अभंग आपण गायलात, तो अभंग केव्हा जन्माला आलाय किंवा त्या अभंगाच्या जन्माचं कारण काय, तर तुकाराम महाराजांची अभंगवाणी ऐकून त्यांच्या प्रेमात पडलेले लोक त्यांचं कौतुक करतात आणि त्यांची खूप अशी स्तुती करतात, आणि ती ऐकल्यानंतर तुकाराम महाराजांनी दिलेलं प्रत्युत्तर म्हणजे हा अभंग आहे. मग अशा प्रास्ताविकाने ते कीर्तन आणखी उंचीला पोहोचेल आणि सगळ्या महाराष्ट्राचे कान आपल्या मधुर स्वराने कानापासून मनापर्यंत तृप्तीचा अनुभव करतील. या गोड शुभेच्छा आणि अशाच मधुर कीर्तनाची पुन्हा पुन्हा अपेक्षा. खूप धन्यवाद. एवढी सुंदर सेवा सादर झाली, अनुभवली, प्रतिक्रियाही सुंदर मिळाल्या. सेवा अशीच वाढत राहो. रामकृष्ण हरी. माऊली, आपल्याकडे जे दैवानं आलं आणि जे देवानं दिलं ते नेहमीच कमी वाटत आले ना आपल्याला. का आता हव्या सुटत नाही. जुळजुळ वाहणारा झरा आणि समुद्र यांच्यात स्पर्धा होऊ शकत नाही, पण वाहणाऱ्या झऱ्यात तहान भागवण्याची क्षमता आहे आणि समुद्र एवढा मोठा असूनही. असो, समजलं ना माऊली मला काय म्हणायचंय ते. सुखी असू द्यावे समाधान. चला सेवेसाठी पाचारण करूया. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. हरिभक्ती पारायण कृष्णा महाराज कदम यांना. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा. जाणे भक्तीचा जिव्हाळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा, तोची दैवाचा पुतळा. अनिक नये माझ्या मना, अनिक नये माझ्या मना, अनिक नये माझ्या मना, अनिक नये माझ्या मना, अनिक नये माझ्या मना. हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा. अनिक नये माझ्या मना, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा. नाम रूपी चढले चित्त, त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित. नाम रूपी जडले चित्त, त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित, त्याचा दास मी अंकित. अनिक नये माझ्या मना, अनिक नये माझ्या मना, अनिक नये माझ्या मना, अनिक नये माझ्या मना, अनिक
एक नाही माझ्या मना हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा तुका मने नववीद भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध तुका मने नववीद भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध भक्ती जाणे तोची शुद्ध अनिक नये माझ्या मना नये माझ्या अनिक नये माझ्या अनिक नये माझ्या मना भोका पंडित शहाणा भोका पंडित शहाणा भोका पंडित शहाणा अनिक नये माझ्या मना हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा हो का पंडित शहाणा विठ्ठल 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता घेतलेला भंग भगवत भक्त संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उत्कृष्ट असा अतिशय महत्वाचा भक्तीपर प्रकरणातील भंग आजच्या सेवेकरता घेतलेला विठ्ठल विठ्ठल या अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज ज्या व्यक्तीनं भगवान परमात्म्याची भक्ती केली अशा महात्म्याचं किंवा दैववान महापुरुषाचं चिंतन सदर अभंगात करतात विठ्ठल विठ्ठल या संबंध अभंगाचा विचार जर केला तर या अभंगामध्ये आपल्याला काही विशिष्ट मुद्दे डोळ्यासमोर येतात. ज्या व्यक्तीनं भगवान परमात्म्याची भक्ती केली आणि त्या भक्तीतला जिव्हाळा ज्याने जाणला तोच एक दैवाचा पुतळा आहे. एक ज्या व्यक्तीने भगवंताची भक्ती केलेली आहे त्या व्यक्तीसमोर कुठल्याही प्रकारचं बुद्धी चातुर्य किंवा कुठल्याही प्रकारचं शहाणपण चालत नाही. दोन ज्या व्यक्तीचं भगवान परमात्म्याच्या नाम आणि रूपावरती चित्त जडलेलं आहे अशा व्यक्तीचं मला दास व्हायला आवडेल ही जगद्गुरु तुकाराम महाराजांची भूमिका. तीन आणि ज्या व्यक्तीने ज्या भक्ताने भगवान परमात्म्याची नवविधा भक्ती जाणली जी अनुभवली तोच एक शुद्ध आहे. चार विठ्ठल विठ्ठल मनुष्य जन्माला येतो आणि आपापल्या कर्मानं तो वाढता वाढता प्रवास करत असतो. पण एखाद्या व्यक्तीचं ज्या वेळेस भौतिक सुख ऐश्वर्य आपण पाहतो त्यावेळी सामान्य माणसं सहज म्हणतात काय दैववान आहे व काय भाग्यवान आहे. पण संतांना हे अभिप्रेत नाहीये. भाग्याचे 3 शास्त्रामध्ये प्रकार सांगितलेले आहेत. एक लौकिक भाग्य, दुसरा आहे परलौकिक भाग्य आणि तिसरा आहे ते परम भाग्य. एका याचा विचार करायचा झाला तर पहिला आहे लौकिक भाग्य. ज्या व्यक्तीला आपल्या जीवनामध्ये अनुकूल पती, अनुकूल पत्नी, अनुकूल धन, अनुकूल मान इत्यादी सर्व गोष्टी प्राप्त आहेत त्याला आपण सामान्यपणे म्हणू शकतो की हा दैववान आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत अहो तुम्ही त्याला दैववान म्हणताय पण हे असं नाहीये. काय भाग्य तरी नोहे धनपुत्र दारा याला म्हणतात लौकिक. जगद्गुरु तुकाराम महाराजांना असा भाग्यवान अभिप्रेत नाहीये. दुसरा आहे परलौकिक भाग्य. म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे निरंतर. मृत्यूलोकामध्ये यायचं कर्म करायचं आणि स्वर्गलोकामध्ये जाऊन ते सुख भोगायचं. पण म्हणतायत ते सुद्धा अतिशय अनिक्षय नावाच्या दोषाने ग्रस्त आहे म्हणून त्यालाही भाग्यवान म्हटलं जात नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांना अभिप्रेत असणारं जे भाग्यवान दैववानाचं लक्षण आहे ते असणारं परम भाग्य कोणतं आहे अभंगाच्या प्रथम चरणामध्ये सांगतात. जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा जाणे भक्तीचा जिव्हाळा
जाणे भक्तीचा जिव्हाळा दैवाचा पुतळा तुझे दैवाचा पुतळा आणिक नाही माझ्या मना आणिक नाही माझ्या मना आणिक नाही माझ्या मना आणिक नाही माझ्या मना जगद्गुरु तुकाराम महाराज परम भाग्यवानाचं लक्षण सांगतायत. ऐका, जाणे भक्तीचा जिव्हाळा. जो व्यक्ती भक्तीतला जिव्हाळा जाणतो तोच, म्हणजे भक्ती तर सगळेच जण करतायत, पण त्या भक्तीतला जिव्हाळा ज्याला कळतो ना तोच एक दैवाचा पुतळा आहे. विठ्ठल विठ्ठल भक्तीचा जिव्हाळा म्हणजे भगवान परमात्म्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये आलेलं शुद्ध आणि सात्विक प्रेम, याचं नाव आहे जिव्हाळा. जिव्हाळा या शब्दाचे अनेक आपल्याला अर्थ घेता येतील. यापैकी दोन असणाऱ्या अर्थांचा आपण विचार करूया. जिव्हाळा म्हणजे प्रेम आणि जिव्हाळा म्हणजे झरा. जिव्हाळा म्हणजे प्रेम. या प्रेमाचे 3 प्रकार शास्त्रामध्ये वर्णित आहेत. एक आहे सामान्य प्रेम, दुसरा आहे समंजसा प्रेम आणि तिसरं आहे समर्थ प्रेम. भगवान परमात्म्याचा विचार न करता केवळ स्वतःच्या सुखाचा विचार जिथं केला जातो त्याला सामान्य प्रेम असं म्हटलं जातं. ज्या ठिकाणी आपल्या प्रियकरासहित आपल्या स्वतःचा विचार केला जातो तिथं समंजसा प्रेम म्हटलं जातं. आणि केवळ फक्त भगवान परमात्म्याच्या सुखाचा जिथं विचार केला जातो त्याला समर्थ प्रेम म्हटलं जातं. आणि हे समर्थ प्रेम भगवान श्रीकृष्ण परमात्म्यावरती त्या गोपिकांनी केलं होतं. म्हणून आजही या जगाच्या पाठीवरती समर्थ प्रेमाचं उदाहरण द्यायचं असेल तर त्या गवळणींचं दिलं जातं. आणि असं असणारं समर्थ प्रेम ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये आहे, तो जिव्हाळा ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे तोच एक दैवाचा पुतळा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि दुसरा आहे तो झरा. जिव्हाळा म्हणजे झरा. ज्याप्रमाणे झऱ्याच्या ठिकाणी 3 विशेषत्व असतात. एक आहे अखंडत्व, एक आहे शौचत्व आणि दुसरी गोष्ट आहे की त्याच्या ठिकाणी जी असणारी शीतलता आहे हे दुसऱ्या पाण्यामध्ये नसते. म्हणजे स्वच्छ, अखंडित आणि मन कोणतेही हेतून न करणारी ती भक्ती ज्याच्या अंतःकरणामध्ये आहे तोच एक दैववान आहे. याच्या व्यतिरिक्त मी कोणालाही दुसऱ्याला दैववान समजत नाही. हेच अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगतात. ऐक नये माझ्या मना आणि कनये माझ्या मना आणि माझ्या मना आणि कनये माझ्या मना. हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा, हो का पंडित शहाणा आणि कनये माझ्या मना आणि कनये माझ्या मना आणि कनये माझ्या मना आणि कनये माझ्या मना. अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगतायत आणि कनये माझ्या मना हो का पंडित शहाणा. एखादा कोणताही विद्वान पंडित असेल किंवा एखादा व्यावहारिक शहाणा असेल आणि त्याच्या जर अंतःकरणामध्ये माझ्या भगवंताविषयी जिव्हाळा नसेल तर मी अशांना मानित नाही म्हणले. याला मी दैववान अजिबात मानत नाही. जगद्गुरु तुकाराम महाराजांना अभिप्रेत असणारा अंतःकरणातील तो जिव्हाळा महत्वाचा आहे. मग प्रश्न आपल्याला पडेल, जे तुकोबराय दुसऱ्यांचा द्वेषात्मक भावनेनं इथं उल्लेख करतायत, मग संत तिरस्कारी होते का हो? तर नाहीये. या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायन कळवळ्यानं सांगतायत, अहो ऐका ना, पंडितांना सुद्धा आम्ही मानतो, पण तो पंडित मला जो अभिप्रेत आहे तो कोणता आहे? पंडित तोची भला. एकच पंडित मान्य आहे मला, त्याला पण आम्ही मानतो. कोण? नित्य भजे जो विठ्ठला. असा असेल तर तो दैववान आहे, आम्ही त्याला मानतो. पण याच्या व्यतिरिक्त जिव्हाळा नसेल तर आम्ही त्याला मानत नाही. अजून पुढं म्हणतायत, अहो किती साधेपणा संतांचा आहे, किती साधेपणा. पुढं सांगतायत, त्या भगवान परमात्म्याच्या नाम आणि रूपावरती ज्याचं चित्त जडलेलं आहे ना, अहो ऐका ना, ज्याचं चित्त जडलेलं आहे ना त्याचं दास व्हायला सुद्धा मला आवडेल. हे अभंगाच्या तृतीय चरणामध्ये सांगतात. नामरूपी जडले चित्त,
नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित त्याचा दास मी अंकित अनिक नये माझ्या मना अनिक नये माझ्या मना. अभंगाच्या तृतीय चरणामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतायत, नामरूपी जडले चित्त. ज्याचं चित्त भगवान परमात्म्याच्या नामावरती आणि रूपावरती जडलेलं आहे ना, त्याचा दास व्हायला सुद्धा मला आवडेल. किती सामान्य आणि स्वजळ अंतकरणाचा भाव आहे. कारण या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज सर्व काही नाकारतायत आणि भक्तीला प्राधान्य देत आहेत. का? कर्म हे अंतकरणावरती परिणाम करतं, ज्ञान हे माणसाच्या दृष्टीवरती परिणाम करतं, पण भक्ती एवढी मोठी आहे महाराज, भक्ती ही माणसाच्या सबंध आयुष्यावरती परिणाम करते. विठ्ठल विठ्ठल. आणि अशी असणारी जी भक्ती आहे, या भक्तीचे 9 प्रकार आहेत. श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यात्मनिवेदनम. अशी असणारी जी 9विधा भक्ती आहे, ही भक्ती ज्या व्यक्तीनं जाणली तोच एक शुद्ध आहे. त्याच्या व्यतिरिक्त जगद्गुरु तुकाराम महाराजांना कोणीही महाराज अवलंबी नाही. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंतकरणामध्ये एवढीच भावना आहे, ज्यानं ही भगवंताची भक्ती जाणली तोच एक शुद्ध आहे. अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये सांगतात, तुका म्हणे नवविधा, 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 तुका म्हणे नवविधा. भक्ती जाणे तोची शुद्ध, भक्ती जाणे तोची शुद्ध, अनिक नये माझ्या मना, अनिक नये माझ्या मना, अनिक नये माझ्या मना, अनिक नये माझ्या मना. कुमाई बार कुमाई, बार कुमाई, बार कुमाई, बार कुमाई, बार झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सर्व श्रोत्यांच्या चरणावरती अभिवादन करून सेवेला पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. माऊली, काय सांगाल सेवेबद्दल? कृष्ण महाराज, समग्र अभंगावर बोलत असताना ज्या सगळ्या बाजू मजबूत असल्या पाहिजेत, ती तुमची बलस्थानं सगळ्या प्रकारात व्याप्त होती. सगळ्या अभंगाचा यथार्थ परिचय करून दिलात. प्रत्येक चरणातला प्रत्येक शब्द मोकळा केला. भाग्याचा विस्तार मला खूप आवडला. इहलौकिक, परलौकिक आणि परमभाग्य, आणि त्याला पुरेशी पुष्टी देणारी प्रमाणं. गाण्याचं काम किंवा ज्यांचं गायन हे बलस्थान आहे, ही मंडळी गाते, परंतु वेगळ्या स्वरातली चाल जेव्हा काढायची तेव्हा ईश्वरजी 1 सेकंदाचाही पॉज ह्या महाराजांनी घेतलेला नाही. जय हो. आणि हे सोपं नाही. आमच्या मुंबईकरांच्या भाषेत चालू लोकल पकडायची आणि ज्याला जमलं नाही त्याचं घालीन लोटांगण. जेव्हा आपण सिद्धांताच्या दृष्टीने
एकदम परफेक्ट. कुठंच तुमचा अपसिद्धांत वगैरे असा नाहीये. त्यावेळेला त्याला सिद्ध करणाऱ्या दृष्टांताची प्रेरणी असावी. पण अत्यंत गोड आणि सहज सुंदर. स्वरांवरची पकड तर अद्भुत आहे. त्याने तुम्ही आमच्यावर पकड घेतली. खूप शुभेच्छा तुम्हाला. आई साहेब, जाणे भक्तीचा जिव्हाळा तोची दैवाचा पुतळा कृष्णा महाराज. सर्वांगीण चिंतन छान मांडलं, छान बोलतायत. अशीच पुढेही प्रगती करत राहा आणि पुढेही खरा उत्तर पत्रिका लिहिणारा हुशार, की जो वेळेत आपली उत्तर पत्रिका सोडवतो तो. तसं तुम्ही हुशार विद्यार्थी आहेत, वेळेत पत्रिका सोडवलेली आहे, मार्क चांगले भेटतील. शुभेच्छा. आज इथे प्रतिक्रिया तुम्हाला द्यायला कोण आलंय? या मंचावरती प्रतिक्रिया देण्यासाठी माझे वडील आलेले आहेत आणि जे आता माझा मोठा भाऊ आहे जो इंडियन आर्मीमध्ये आताही कार्यरत आहे, ते दोघं जण या ठिकाणी उपस्थित आहेत. तर मग आता घरची एवढी सगळी मंडळी आली तर आपणच त्यांना आमंत्रित करावं, घरची हाक मारून. माऊली बाबा, हा तर आता साधा प्रश्न की ज्यावेळेस पहिल्या भागाची सेवा आपण त्यांची पाहिली, काय भावना होत्या आपल्या? प्रथमतः असं वाटलं की अभ्यास तर महाराजांनी भरपूर केलेला आहे आणि त्यांना सोनी मराठी या चॅनलने वर आणण्याचा जो प्रयत्न केला, आम्ही सोनी मराठी चॅनलचे फार फार आभारी आहोत की इतकं मोठं व्यासपीठ उपलब्ध करून दिलं. दोन्ही लेकरांबद्दल काय स्वप्न होतं आपलं? आर्मीमध्ये सर्व्हिस करत असताना ज्या मातृभूमीमध्ये आपण जन्म घेतलेला आहे तिचं संरक्षण करणं फार जरुरी आहे. आपण तर सेवा करतच आहे, परंतु आपल्यानंतर या देशाची सेवा कोणीतरी केले पाहिजे. दुसऱ्याला बोट दावण्यापेक्षा आपल्या घरामध्येच आपला मुलगा उपलब्ध आहे, त्याला आर्मीमध्ये भरती करून देशसेवा करायला लावायची. आणि जे माझ्या संत तुकोबारायांनी गाथा लिहिलेला आहे, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी केलेली आहे. मला माऊली, आजच्या भागातील आपल्या दोन्ही सेवेकरांची सेवा सादर झाली आणि पुन्हा एकदा ती घटिका समीप आली, जिथे आपल्याला ठरवावं लागणार आहे कोणाची वारी अशी अखंड चालू राहणार आणि कोणाचा मुक्काम आज इथेच होणार. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आजच्या भागातील दोन्ही सेवेकऱ्यांना, हरिभक्तीपरायण गीतांजली महाराज आणि कृष्णा महाराज यांना. पाहूया यांच्या कीर्तन सेवेने आपल्या कीर्तन सारथ्यांच्या मनात किती ज्ञानदीप उजळते. ज्यांची वारी अशी अखंड चालू राहणार आहे ते आहेत हरिभक्तीपरायण कृष्णा महाराज. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे त्यांच्यासाठी. वारी अशी अखंड चालू राहू. रामकृष्ण हरी. चला माऊली, आजच्या भागाची सांगता इथेच झाली. पुढच्या आठवड्यात पुन्हा भेटूया. कोण होणार महाराष्ट्राचा लाडका कीर्तनकार? जगात भारी आपली कीर्तनाची वारी. एक मुखानं बोला पांडुरंग हरी.